अनंता तुला ते कसे रे स्तवावे, अनंता तुला ते कसे रे स्तवावे, अनंता तुला ते कसे रे नमावे, अनंता तुला ते कसे रे नमावे, अनंता मुखांचा शिणे शेष गाता, अनंता मुखाचा शिणे शेष गाता, नमस्कार साष्टांग श्री साईनाथा, नमस्कार साष्टांग श्री साईनाथा, श्री साईनाथा, श्री साईनाथा. सानिध सानिध मद सानिध म, गमद 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 सा. सानिध सानिध मद सानिध म, गमद 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 सा. सा 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 मद 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 सा. गोविंदा गोपाळ, गोविंदा गोपाळ, गोविंदा गोपाळ, गोपाळ गोविंदा गोपाळ, गोविंदा गोपाळ, गोविंदा गोपाळ, गोपाळ
सदा माझे डोळा चढो तुझी मूर्ती, सदा माझे डोळा चढो तुझी मूर्ती, सदा माझे डोळा चढो तुझी मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया, रखुमाईच्या पती सोयरिया, रखुमाईच्या पती सोयरिया. गोड तुझे रूप गोड तुझे नाम, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ, देई मज प्रेम सर्व काळ, देई मज प्रेम सर्व काळ. सदा माझे डोळा चढो तुझी मूर्ती, सदा माझे डोळा चढो तुझी मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया, रखुमाईच्या पती सोयरिया, रखुमाईच्या पती सोयरिया. विठू माऊली हे हाची वर देई, विठू माऊली हाची वर देई, विठू माऊली हाची वर देई. येवोनिया राही हृदयी माझ्या, येवोनिया राही हृदयी माझ्या, येवोनिया राही हृदयी माझ्या. सदा माझे डोळा चढो तुझी मूर्ती, सदा माझे डोळा चढो तुझी मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया, रखुमाईच्या पती सोयरिया, रखुमाईच्या पती सोयरिया. तुका म्हणे काही न मागो आणि तुका म्हणे काही न मागो आणिक, तुका म्हणे काही न मागो आणिक, म्हणे काही न मागो आणि तुझे पायी सुख सर्व आहे, तुझे पायी सुख सर्व आहे, तुझे पायी सुख सर्व आहे. सदा माझे डोळा चढो तुझी मूर्ती, सदा माझे डोळा चढो तुझी मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया, रखुमाईच्या
पती सोयरिया रखुमाईचा पती सोयरिया सदा माझे डोळा चढो तुझी मूर्ती सदा माझे डोळा चढो तुझी मूर्ती रखुमाईचा पती सोयरिया रखुमाईचा पती सोयरिया रखुमाईचा पती सोयरिया 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 नाचे रे नाचे रे नाचे रे नाचे नाचे देव नाचे विठू नाचे हरी नाचे नाचे रे नाचे रे नाचे रे नाचे देव नाचे देव नाचे विठू नाचे हरी नाचे नाचे रे नाचे रे नाचे रे नाचे नाचे देव नाचे विठू नाचे हरी नाचे वाळवंटी झाले गोळा संत पाहती डोळा वाळवंटी झाले गोळा संत पाहती डोळा वाळवंटी झाले गोळा संत पाहती डोळा आषाढी कार्तिकीला साधू संत चंद्रभागेच्या वाळवंटात जमा झालेत आणि संत पांडुरंगा बरोबर आहेत संत मंडळी सुद्धा आहेत काय झालं नामदेव कीर्तन करी कीर्तन नाचे हरी नामदेव कीर्तन करी कीर्तन नाचे हरी नामदेव कीर्तन करी कीर्तन नाचे हरी निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई नाचे रे नाचे रे नाचे रे नाचे नाचे देव नाचे नाचे हरी नाचे नाचे रे नाचे रे नाचे रे नाचे नाचे देव नाचे नाचे हरी नाचे जनाबाई सांगतायत नामदेव कीर्तन करी प्रेमा पुढे नाचे पांडुरंग कीर्तनात पांडुरंग नाचतायत नाचायला हरकत नव्हती पण तिथे एक प्रसंग निर्माण झाला काय झालं नाचता नाचता नाच सुटणार होता पितांबर नाचता नाचता नाच सुटणार होता पितांबर नाचता नाचता नाच सुटणार होता पितांबर कमरेवरून निरीवर होणार होता दिगंबर कमरेवरून निरीवर होणार होता दिगंबर कमरेवरून निरीवर होणार होता दिगंबर पांडुरंग नाचत होते एकदम रंगात आले जनाबाई म्हणतायत नाचता नाचता देवाचा पिटला पितांबर पांडुरंगाक माहित नाही काय होता आता पुढचो निर्यो पायात अडकल्यो आणि निरी एक एक खाली योग लागली लक्ष पडलं जनाईचो रखुमाईचो आणि म्हणत जाता पुढे काय होतला नाचता नाचता नाच सुटणार होता पितांबर नाचता नाचता नाच सुटणार होता पितांबर नाचता नाचता नाच सुटणार होता पितांबर कमरेवरून निरीवर होणार होता दिगंबर कमरेवरून निरीवर होणार होता दिगंबर कमरेवरून निरीवर होणार होता दिगंबर रखुमाई जनाई झाल्याबधीर मिटले डोळे खतराभीर रखुमाई जनाई झाल्याबधीर मिटले डोळे खतराभीर रखुमाई जनाई झाल्याबधीर मिटले डोळे खतराभीर काय पंचायत झाली दोघींनी बघितल्यानी की आता ह्या खाली येतला पितांबर म्हणून डोळे ढाकल्यानी पण प्रसंग ओळखून लावी अबीर प्रसंग ओळखून लावी अबीर प्रसंग ओळखून लावी अबीर सगळेजण सतर्क झाले नाचता नाचता देवाचा पिटला पितांबर सावध होई देवा ऐसा बोले कबीर आणि सगळे साधू संत देवाच्या भोवती इले प्रसंग ओळखून लावी
अबीर प्रसंग ओळखून लावी अबीर प्रसंग ओळखून लावी अबीर सावध गुरुदास म्हणे कबीर सावध गुरुदास म्हणे कबीर सावध गुरुदास म्हणे कबीर नामदेव कीर्तन करी कीर्तनाचे हरी नामदेव कीर्तन करी कीर्तनाचे हरी निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई नाचे रे नाचे रे नाचे रे नाचे नाचे देव नाचे रे नाचे हरी नाचे नाचे रे नाचे रे नाचे रे नाचे नाचे देव नाचे रे नाचे हरी नाचे नाचे देव नाचे रे नाचे हरी नाचे नाचे देव नाचे रे नाचे हरी नाचे आ आ पोटी अहमते सिठाओ जिव्हे सकळ शास्त्रांचा सराव कोण जाणे खरे खोट कोण जाणे खरे खोटे कोण जाणे खरे खोटे कोण जाणे खरे खोटे भजन चालिले उभाराने भजन चालिले उभाराने भजन चालिले उभाराने सजीव सिंहाणी लाथा निर्जीवा बाई देवी माथा सजीवाची हाणी लाथा निर्जीवाबाई देवी माता सजीवाची हाणी लाथा निर्जीवाबाई देवी माता सजीव तुळशी तोडा पूजा निर्जीव दगडा सजीव तुळशी तोडा पूजा निर्जीव दगडा सजीव तुळशी तोडा पूजा निर्जीव दगडा सजीवासे हाणी लाथा जिवंतपणी लाथा घातल्या आणि मेल्यावर उलट्या हातात पाणी अंगठ्यान पाजूक बघता ओ आवशी बापचा का अरे जितो असताना वाईट दिला असत तर तांबेभर नको पेलोभर पेलोभर नको वाटीभर अरे वाटीभर नको शिपीभर जरी घातलं असत तोंडात तरी गिळल्याने असता आणि आता मेलेर पाणी गिळतले नाही म्हणून सांगितलेला सजीव तुळशी तोडा पूजा निर्जीव दगडा जिवंत तोडून टाकायचं आणि निर्जीव पुजायचं मेल्यावर त्याचा श्राद्ध कार्य त्याच्या आधी पाया पडणार सुद्धा नाही कधी काय झाला अकबर बादशाह आणि बिरबल अकबरान निरोप पाठवले बिरबला अश्चित्त सोये बिरबल पूजा करी होतो तुळशीची पूजा करता करता येळ लागणार तसे 2-3 निरोप इले रागान अकबर इलो आणि म्हणता हे बिरबल तुला सांगितलं की अश्चित तसा आहे बिरबल म्हणालो काय करणार पूजा करी होतय ही जी तुळस आहे ना ही का आम्ही आई मानता अकबरला गेलो राग बोलला आऊस काही तुझी गेलो 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 कुपळल्यान तुळस आणि बाजूक टाकले बिरबल काय बोललो नाही संध्याकाळी दोघांनी फिराक गेले फिराक गेल्याबरोबर एक झाड बागले बिरबलान आणि साष्टांग नमस्कार घातले झाली का बादशाह विचारता बिरबल ये क्या हो रहा है बिरबल म्हणालो ह्या हो रहा है बराबर हो रहा है ही जी झाड आहे ना त्याला मी आपला बाप मानतो बादशाह म्हणालो ठीक आहे सकाळी याची हाऊस कुपळून टाकलंय आता बोलायच्या बापसा कुपळून टाकतोय गेलो आणि हात घातल्यान त्या झाडी झाडी हात घातल्यान म्हटले
अंगाची नुसती आग झाली, पेटला आग. बादशाह म्हणता बिरबल हे क्या हो रहा है? बिरबल म्हणता होताय ते बरोबर हो रहा है, कारण सकाळी तुम्ही आऊस कुपळून टाकला, ती आमची तुळस, आम्ही ते का आऊस मानता. आई कधी मुलावर रागवत नाही, ती गुरु साधू संत देवाप्रमाणे मुलांवर प्रेम करतात. पण ह्यो बापूस गप राहणार नाही. तुम्ही हात घातल्याबरोबर त्यांना आपलं प्रताप दाखवल्या. बादशाह म्हणता अभी क्या करेगा, क्या करेगा? नशीब माझी आत्याच है नाही होती मावळत. बादशाह म्हणता ये और कौन है? कोण नाही, तुम लोग बुआ म्हणताय उसको. आम्ही तिला आत्या म्हणतो. आत्या ती जर असती काय झालं असतं? बिरबलला विचारलं. बोलो काय झाला असता? एवढ्यात दरबार गाठला असता. म्हणाला उसका नाम क्या है, मेरे को बताओ. बोला उसका नाम है हातकुईली. बादशाह समजला, बाकीच्यांना समजला. बोलो खरा जा, ह्यो सोडून पळालो असतो ऐसून म्हणून सांगितलंय. कोण जाणे खरे खोटे, कोण जाणे खरे खोटे, कोण जाणे खरे खोटे, कोण जाणे खरे खोटे. भजन चालिले तुकारामे, भजन चालिले तुकारामे, भजन चालिले तुकारामे. बेला करी तोडा तोडी, बेला करी तोडा तोडी, बेला करी तोडा तोडी. शिवाला खोली रोकडी, शिवाला खोली रोकडी, शिवाला खोली रोकडी. तोंड धरून मेंढा मारा, तोंड धरून मेंढा मारा, तोंड धरून मेंढा मारा. म्हणती सोम्या करा, म्हणती सोम्या करा, म्हणती सोम्या करा. महाशिवरात्र शंकराक बेल, एखादो लाख बेल वावायचे म्हणून नवस करता आणि त्याप्रमाणे गोंते भरून घेऊन येतात. मोजल्याशिवाय त्याच्यात घालता. बघणाऱ्या वाटतं रे बाप रे बाप, कमाल केल्याने ना, किती रोय बेल घातले. पण त्या घालणाऱ्या का संतांनी सांगितल्याने तर माहित नाही. संतांनी सांगितल्याने वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. सगळे झाडपेड ह्या वया शिल्लक यांना आपले सगळे ओरवडून हाडून चांगले आणि हाडून वाचले. आपल्याकडे म्हणाती काय, आंबो लावलो कोणी गोंधो झालो धनी. तसा ह्यो बेल लावले कोणी आणि बुवा झालो धनी. बुवागिरी दाखवल्या. त्याच्या पुढे मृत्तिकेच्या पूजा नागा, मृत्तिकेच्या पूजा नागा, मृत्तिकेच्या पूजा नागा. जित्या नागा घेती डांगा, त्या नागा घेती डांगा, त्या नागा घेती डांगा. नागपंचमी मातेचं नाग पुजायचं आणि तेवढ्यात जर कोणी सांगले खड्यात किरडू इला की एक कोणतरी दांडो घेऊन धावतलो, खयाता दाखवा मागा. म्हणजे अगडी मातेचो देव म्हणून पुस्तक आणि जितो इलो त्याका मारूक दांडो काढल्यानी. तेवढ्यात कोणतरी सांगता अरे आत्ता खळ्यात होतो तो गेलो नाळ्यात. एवढा ऐकल्यावर त्याच्या घोडीची काठी गया. बोलो पाचटा ताकद असलो तरी काढीन द्या का खाली. घरवाला सांगता बाबा रे तो गेलो तो जाऊ दे, तू माझे नळे घसरू नको. मृत्तिकेच्या पूजा नागा, मृत्तिकेच्या पूजा नागा, मृत्तिकेच्या पूजा नागा. जित्या नागा घेती डांगा, त्या नागा घेती डांगा, त्या नागा घेती डांगा. नामा म्हणे अवघे खोटे, नामा म्हणे अवघे खोटे, नामा म्हणे अवघे खोटे. एक हरिनाम गोमटे, एक हरिनाम गोमटे, एक हरिनाम गोमटे. कोण जाणे खरे खोटे, कोण जाणे खरे खोटे. भजन चालिले
गणेश चतुर्थी निमित्त गणेशाची गाजलेल्या गाण्यांची ऑडिओ कॅसेट आणि CD टॉप 13 पार्वतीच्या बाळा. पार्वतीच्या बाळा पायात वाळा, पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा, पुष्पहारांच्या घातल्यात माळा, ताशाचा आवाज. गायक संजय बाळकृष्ण आणि संगीता कुलकर्णी. अशी चिक मोत्याची माळ होती ग 30 तोळ्याची ग, चिक मोत्याची माळ होती ग 30 तोळ्याची ग. संगीत संयोजक प्रकाश मोदी. दीना 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 बाप्पा दीना मोदक मला, दीना 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 बाप्पा दीना मोदक मला. कॅसेट आणि CD सर्वत्र उपलब्ध. अधिक माहितीसाठी कृपया येथे संपर्क साधावा. आहूजा कॅसेट कंपनी, महालक्ष्मी चेंबर्स, सेंट्रल एसटी स्टँड जवळ, कोल्हापूर. फोन 0231 568 5686 आणि 0231 310 91. ये रे कृष्णा ये रे कान्हा ये. ये रे कृष्णा ये रे कान्हा ये. आज नाही सोडायचो गे, आज तो धरायचो गे. आज बरबारो करू तो लागलो तरी करायचो गे. आज बरबारो करू तो लागलो तरी करायचो गे. आज बरबारो करू तो लागलो तरी करायचो गे. काना परवा पाळलं तरी येणार परत, त्याका दया दुधाची ओढगे. परवा पळालं तरी येणार परत, त्याच्या दया दुधाची ओढगे. त्याचे पाठी झपाटे घातले तरी नाही जाणार विद्याची खोडगे. त्याच्या पाठी सपाटे घातले तरी नाही जाणार त्याची ओढगे. कसो गावात काय तोच बघूया बांधवाया कंबारगे. कसो गावात काय तोच बघूया बांधवाया कंबारगे. जेव्हा येता तवा नाही एकटो येणार, त्याच्या वांगडा त्याचे सौंदडी गे. एका सवा नाही एकटो येणार, त्याच्या वांगात त्याचे सौंदर्य. नाही लागत ठावर सावते साना वनात मारतात तडगी. नाही लागत ठावर धावते सावकान वनात मारतात तडगे. यथा राजा तथा प्रजाई म्हणणाय कोटी गे. यथा राजा तथा प्रजाई म्हणणाय कोटी गे. गवळणीच्या घरात तिच्या भोवाच्या रूपात भो घरात असताना घुसलो गे. गवळणीच्या घरात तिच्या भावाच्या रूपात भाऊ घरात असताना घुसलो गे. एका भोवाचे 2 भाव झाले बघून तिच्या काळजावर धसको बसलो गे. एका भावाचे 2 भाव घालले बघून तिच्या काळजाला धसको बसलो गे. जाऊ किती गेली अमृ गुरुदास सूर्याचा सुरतंगे. जाऊ किती गेली अमृ गुरुदास सूर्याचा सुरतंगे. ये रे कृष्णा ये रे कान्हा ये. आज नाही सोडायचो गे, आज तो धरायचो गे. आज बरबारो करू तो लागलो तरी करायचो गे. आज बरबारो करू तो लागलो तरी करायचो गे. आज बरबारो करू तो लागलो तरी करायचो गे. कृष्ण लीला कृष्ण लीला कृष्ण लीला कृष्ण लीला कृष्ण लीला कृष्ण लीला. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने. प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः.
कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः. काय झालं, एकदा ब्रह्मदेव भोजनाच्या वेळी जेवताना हातात पाणी घेतलं, त्याला आपोषण म्हणतात. आणि काय म्हणतायत, वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. एवढं म्हटलं आणि पाणी सोडायचं असतं. अन्नाला 5 वेळा पाणी सोडायचं आणि ते अन्न 5दा सोडलेलं पाणी पंचप्राणाला अर्पण करायचं. हो, ओम प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा आणि समानाय स्वाहा. आणि पाणी हातात बघितलं तेवढ्यात पाण्यात हालचाल दिसली आणि त्यांनी पाहिलं तो एक लहान बालक त्या पाण्यात होत. ब्रह्मदेवाने त्या बालकाला खाली जमिनीवर ठेवलं आणि आपल्या बायकोला हाक मारताय. काय म्हणताय, सावित्री 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 येगा येऊला येऊला छोटा छोटा सानूला रे गे. येगा येऊला येऊला छोटा छोटा सानूला रे गे. येगा येऊला येऊला छोटा छोटा सानूला रे गे. येगा सानूला 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 येगा सानूला 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 येगा सानूला 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 येगा सानूला 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 येगा सानूला आहा पोषणा मधला सानूला रे गे. सोनूला सोनूला सोनू सोनूला सोनूला सोनू सोनूला 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 सोनू सोनूला सोनूला सोनू सोनूला 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 येगा येऊला येऊला छोटा छोटा सानूला रे गे. येगा येऊला येऊला छोटा छोटा सानूला रे गे. येगा येऊला येऊला छोटा छोटा सानूला रे गे. आणि ब्रह्मदेव म्हणाले, तुझं नाव सावित्री म्हणून आपण या बाळाचं नाव ठेवूया अत्री. आणि हेच अत्री ऋषी बरं का. पुढे एक दिवस त्यांनी चंद्राची चंद्रिका पाहिली आणि जे व्हायचं तेच झालं. काय झालं, त्यांना एक मुलगा झाला. चंद्र आणि चंद्रिका म्हणून त्याचं नाव ठेवलं सोम. सोम म्हणजे चंद्र. हा, आणि तो मुलगा झाला, मोठा झाला, शिकला सवरला, म्हणाला आपण इथं राहायचंच नाही. काय म्हणतोय, ऋषी होऊन जगायचं, ऋषी म्हणून मारायचं. ऋषी होऊन जगायचं, ऋषी म्हणून मारायचं. ऋषी होऊन जगायचं, ऋषी म्हणून मारायचं. काय झालं करीना रानावनात जायचं. काय झालं करीना रानावनात जायचं. ठरलं ते ठरलं शहरात जायचं. ठरलं ते ठरलं शहरात जायचं. येणं घेणं प्रकारेनं आपण राजा व्हायचं. येणं घेणं प्रकारेनं आपण राजा व्हायचं. येणं घेणं प्रकारेनं आपण राजा व्हायचं. म्हणाला आपले वाडवडील दाड्या वाढून भगवं घालून झोपड्यात राहिले, आपण नाही राहायचं. अशा विचारात एके दिवशी तो भागीरथीला आला. भागीरथी नदीला आला. तोच असा एक विलक्षण चमत्कार त्याच्या दृष्टीला पडला. काय होतं, एका हत्ती प्रत्यक्ष हलवी सोडणे वृक्ष,
किल्ले मारती हल्लीवर हल्ले वाचल्या पक्षी गण किल्ले करती हत्तीवर हल्ले तोचीने तोचता नकाने बोचता तोचीने तोचता नकाने बोचता झाली पक्षाची जीत नाहती झाला चारी मुंड्याची नाहती झाला चारी मुंड्याची नाहती झाला चारी मुंड्याची हत्ती मेला आणि ते पाहून हा काय म्हणतोय, अरे एवढ्या पक्षांनी काय केलंय, हत्तीसारख्या प्राण्याला व्याकुळ केला, विवळ होऊन शेवटी हत्ती मेला. हत्तीसारख्या प्राण्याला व्याकुळ केला, विवळ होऊन शेवटी हत्ती मेला. हत्तीसारख्या प्राण्याला व्याकुळ केला, विवळ होऊन शेवटी हत्ती मेला. धिक्कार धिक्कार हे धिक्कार 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 हे धिक्कार 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 असो रे माझ्या पौरुषाला. धिक्कार धिक्कार असो रे माझ्या पौरुषाला. म्हणे धिक्कार धिक्कार असो. एवढ्याशा पक्षाने एवढा मोठा हत्ती मारला आणि मी पुरुषासारखा पुरुष, आपल्याला काहीतरी केलंच पाहिजे, धडा घेतलाच पाहिजे. आणि म्हणून ज्या वृक्षाखाली हत्ती मेला तीच जागा आपल्या कार्याला घ्यायची असं त्याने ठरवलं आणि त्याच वृक्षाखाली विचार करीत बसला. रात्री त्याला झोप लागली आणि पुष्कळस धन द्रव्य त्या भूमीत पुरलेलं आहे असा दृष्टांत झाला. सकाळी उठला आणि खणून बघतात त्या भूमीत विपुल द्रव्य सापडलं. त्यानं त्या वृक्षाभोवती एक नगर बांधून स्वतःसाठी सुंदर राजवाडाही केला. तिथे पूर्वी मृत हत्ती होता, मेला होता, म्हणून त्या नगराचं नाव हस्तिनापूर असं ठेवलं. आणि बरं का मंडळी, हीच ती कौरव पांडवांची राजधानी आणि अशी हिची स्थापना हस्तिनापूर. सोम ऋषी नाव टाकून दिलं, बोलला आता मी ऋषी कुठे, मी आता सोमेश्वर. सोम्याचं झालं सोमेश्वर. आणि मग नगराभोवती किल्ले बांधले आणि आपला राजा म्हणायला लागलो, राजा मी आता राजा आहे. आता त्या काय एक छानशी बायको होई झाली असंच असता, सगळा गावल्याच्या नंतर तिची गरज होईल असतात. सोम्याचा सोमेश्वर राजा करून, हो सोम्याचा सोमेश्वर राजा करून, सोम्याचा सोमेश्वर राजा करून, एक राणी दिली की मग बस हे संसार घर भरून. एक राणी दिली की मग बस हे संसार घर भरून. देवानं दिलं सार भर भरून, देवानं दिलं सार भर भरून. एक भक्ती दिली की मग बस जाईल सार घर भरून. एक भक्ती दिली की मग बस जाईल सार घर भरून. आणि एवढ्यात नारद मुनींची स्वारी आली. नारायण 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 नारायण. नाम तुझे अति पावन, नाम तुझे अति पावन. कमलापती कमलनयन, कमलापती कमलनयन. भयहारण भवतारण, भयहारण भवतारण. नारायण 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 नारायण. म्हणाले नारद म्हणाले, अरे सोमेश्वरा मुळीच काळजी करू नकोस, ऐक मी तुला पत्ता देतो.
तुझ्या स्वप्नीची राजकन्या हिमालयाच्या पलीकडे तुझ्या स्वप्नीची राजकन्या हिमालयाच्या पलीकडे तुझ्या स्वप्नीची राजकन्या हिमालयाच्या पलीकडे तिथे पद्म सरोवर तेथे एक देवीचे मंदिर कडे तिथे पद्म सरोवर तेथे एक देवीचे मंदिर कडे वाट तुझी पाहते ती राजकन्या वाट तुझी पाहते ती राजकन्या तर तुझा तिकडे वळव पळ आणि तिला पळव पळ आणि तिला पळव पळ आणि तिला पळव हा नारद म्हणतो चल रथ घेऊन पळ आणि तिला पलव पलव पलव. हा एवढा पत्ता मिळाल्याबरोबर सोमेश्वर तिकडे गेला आणि पद्मावती सुद्धा त्या देवळात पूजा करायला आलेली होती. आपल्याला सर्व गुण संपन्न पती मिळावा म्हणून ती देवीची मनापासून प्रार्थना करते आणि देवी तिच्या कानात सांगते ऐसा ऐकिला ध्वनी देवी की सांगे कानी ऐसा ऐकिला ध्वनी देवी की सांगे कानी ऐसा ऐकिला ध्वनी देवी की सांगे कानी ऐके गे पद्मावती आज मिळेल पती ऐके गे पद्मावती आज मिळेल पती दादा पद्मावती जा 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 या सोमेश्वरावर जा या सोमेश्वरावर जा या सोमेश्वरावर जा. काय झालं देवीने सांगितलं खरं पण त्याच दिवशी तिचा पिता निर्माल्य राजाही तिथं झाला. त्यालाही देवीने सांगितलं की ज्या दिवशी तू तुझ्या लेकीचा लगीन करशील तेच दिवस तू मरशील. राजा बोललो मराठा कधीचा लगीन करा किती मेल्यावर सावकाश करू दे. आणि मग दोघांची लढाई झाली सोमेश्वराची आणि त्या निर्माल्य राजाची. निर्माल्य हरतोय असं बघितल्याबरोबर नारदान बोलावून आणलं इंद्राला कारण ती इंद्राची नात होती पद्मावती. पुन्हा लढाईला जोर. लढाई झाली. इंद्रानं पद्मावतीला घेतली आणि म्हणाला तो मरू दे जावय आपण आपल्या अमरावती गाठूया. आणि सगळे अमरावतीला आले आणि काय म्हणतोय निष्कारण जाऊयाला आश्रय दिला निष्कारण जाऊयाला आश्रय दिला निष्कारण जाऊयाला आश्रय दिला. धर्मकर्ता धर्म उभे बसला राशीला धर्मकर्ता धर्म उभे बसला राशीला. आयला रे पळाले पळा सोमेश्वर आयला रे पळाले पळा सोमेश्वर आयला रे पळतो म्हणतात जाऊयाच्या आयला रे पळतो म्हणतात जाऊयाच्या आयला रे पळतो म्हणतात जाऊयाच्या आयला रे. आणि मग पुन्हा सोमेश्वर इंद्राच्या तिकडे गेला. इंद्राना देवाना सगळ्यांना पळून लावलं आणि आपण तिथं राजा झाला. नारदानं गेला नारद धावत धावत कारण ते सगळे पक्षांनी गिळलेले होते इतर देव म्हणून ब्रह्मदेव विष्णुदेव आणि महेश देव शंकर. ब्रह्मा विष्णूला घेऊन नारद परत आला. जेव्हा पक्षाने गेला सुरवर दिली ब्रह्म्याला नारदानं खबर घेऊन विष्णून शंकर बरोबर म्हणती लढायला ये रे वेसर. धावतो त्रिदेवांचं बळ धावतो त्रिदेवांचं बळ पाणी थेंब थेंब गळ.
वेसर राजानं ब्रह्मदेवाला एका नागपुडीत खेचला. विष्णू येतात दुसरी मध्ये त्यालाही ओढून खेचला. झालं याकुल संपलं बल, झालं याकुल संपलं बल आणि थेंब थेंब गले. आणि महादेवाला सोमेश्वरानं मोहिनी निर्माण केली. तिला पाहताच विश्वेश्वराची दांडी उडून गेली. त्याला मोहिनीनं केलं खुले, त्याला मोहिनीनं केलं खुले आणि तेमचे बघलं. आणि एवढं सगळं झालं. नारद म्हणाला हे सगळं आपल्यामुळे झालं म्हणून तो अग्नी प्रवेश करायचा म्हणाला. आपण आपला जीव द्यायचा, जाळून घ्यायचं. आणि त्यात तो तयारीला लागला. काय केलं? गंगा किनारी करी नारद तयारी, गंगा किनारी करी नारद तयारी, गंगा किनारी करी नारद तयारी, स्नानाची तयारी करी नारद तयारी, 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 करी नारद तयारी. नारदानं तयारी केली आणि इतक्यात आकाशवाणी झाली. काय म्हणताय? नारदा तू मरू नको, आत्मघात करू नको, नारदा तू मारू नको, आत्मघात करू नको, नारदा तू मारू नको, आत्मघात करू नको, आणि तू धरू नको, दुःख तू धरू नको, आणि तू धरू नको, दुःख तू धरू नको. सावित्री लक्ष्मी आणि पार्वती यांच्या तू गाले गाणी, झाली ती आकाशवाणी, झाली ती आकाशवाणी, झाली ती आकाशवाणी. आकाशवाणी प्रमाणे तिघींकाव घेतले आणि नारदिलो सोमेश्वरान बघल्यान आजियो इलियो तीन तीन ताबडतोब लोटांगण घातल्यान. आणि त्याचं गर्व हरण झालं. एकदम गर्व गेलो, अहम गेलो. असंच असता. वडील माणसांच्या पाया पडाक शिकला की आपलो अहम जाता. मग त्यांनी सांगितल्यानी अरे बाबा आमचे सगळे जे हत ते तिघींचे तीन त्यांना मोकळं कर. त्याप्रमाणे सोमेश्वरान सगळ्यांका मोकळं केल्यान, इंद्राको मोकळं केल्यान. सगळे एकटे झाले आणि परत अमरावती गेले आणि थंय दोघांचा लगीन थाटामाटात लावल्याने. कसा? सोमनवरा पद्मनवरी, सोमनवरा पद्मनवरी, वरवरी झाले सावधान, शुभ लग्न सावधान, शुभ लग्न सावधान, सूर्यात सावधान. मला पण तुझी नी, मला पण तुझी नी, श्री गणेशा घरा घातला मला पण तुझी नी,
राहते जाते तिच्यासाठी देवा जवळ येते राहते जाते तिच्यासाठी देवा खाऊन पिऊन हे कर देऊन खाऊन पिऊन हे कर देऊन करिता ती सेवा मोर्या करिता ती सेवा मोर्या जय 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 गणराय गणपती गजानना देवा जय 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 गणराय गणपती गजानना देवा मला पोळी गौरीला नळी देवाचं कर देवा तुम्हाला पोळी गौरीला नळी देवाचं कर देवा पोळी नळीचा नैवेद्य सांगा पोळी नळीचा नैवेद्य सांगा काय भानगड देवा मोर्या काय भानगड देवा मोर्या जय 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 गणराय गणपती गजानना देवा जय 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 गणराय गणपती गजानना देवा सुख शांती समृद्धी भक्ता आशीर्वाद द्यावा सुख शांती समृद्धी भक्ता आशीर्वाद द्यावा गुरुदासावर तुम्ही मोर्या गुरुदासावर तुम्ही मोर्या कृपा दृष्टी देवा मोर्या कृपा दृष्टी देवा मोर्या जय 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 गणराय गणपती गजानना देवा जय 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 गणराय गणपती देवा श्री गणेशा धडा घातला मला पण तुझीनी मला पण तुझीनी श्री गणेशा धडा घातला मला पंतोजीनी मला पंतोजीनी त्याची वाटणी मला कळेना सद्गुरु वाचोनी श्री गणेशा धडा घातला मला पंतोजीनी मला पंतोजीनी त्याची वाटणी मला कळेना सद्गुरु वाचोनी श्री गणेशा धडा घातला मला पंतोजीनी मला पंतोजीनी त्याची वाटणी मला कळेना सद्गुरु वाचोनी श्री गणेशा धडा घातला मला पंतोजीनी मला पंतोजीनी त्याची वाटणी मला कळेना सद्गुरु वाचोनी श्री गणेशा धडा घातला मला पंतोजीनी मला पंतोजीनी त्याची वाटणी मला कळेना सद्गुरु वाचोनी जय 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 गणराय गणपती गजानना देवा जय 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 गणराय गणपती गजानना देवा जय 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 गणराय गणपती गजानना देवा भक्ती भावे पूजुनी देवा भक्ती भावे पूजुनी देवा करितो तव सेवा मोर्या करितो तव सेवा मोर्या जय 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 गणराय गणपती गजानना देवा जय 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 गणराय गणपती गजानना देवा मंगलमूर्ती मोर्या